दिशा सालियान प्रकरणामध्ये ठाकरेंनी मला 2 वेळा फोन केले होते असा दावा नारायण राणेंनी केला आहे। पत्रकार परिषदेमध्ये आदित्यच्या नावाचा उल्लेख टाळण्याची ठाकरेंनी विनंती केल्याचं राणे म्हणाले। एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला मिलिंद नार्वेकर यांचा, दादा साहेबांना बोलायचं आहे। मी म्हटलं कोण साहेब? नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे। म्हटलं द्या। नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे, तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत, सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये। हे 2 फोन त्यांनी केले, FR दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी। हा कायदा होता तेव्हाही, माझ्याकडे कॉपी आणली आहे मी। मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो, काढायचं बाहेर 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते। वाजे तर या सगळ्याचा करता करू तर वाजे आहे का नाही? त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस का नाही? काय सांगायला गेली? कोणा सांगण्यावरून गेली? का दडपण आणत होती? असंच बोला अमुकच बोला, तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही नाही त्यातले, मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर? पेडणेकर ताईंनी खरं म्हटलं तर सत्य बोललं पाहिजे। त्या दिशा सालियांच्या आई वडिलांकडे घरी जाऊन 3 तास नेमकं काय करत होत्या, काय किती दबाव त्यांनी टाकले, किती धमक्या दिल्या, त्याच्या वडिलांनी स्वतः सांगितलेलं आहे। नारायण राणे यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। आज पत्रकार परिषद घेऊन त्याच आरोपांवर पुन्हा एक बघा, गेल्या 16 वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही, कारण ह्यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो। आपण आधी पाहिलं असेल, माझ्या परिवारावर असेल, वडिलांवर असेल, पक्षावर असेल, 16-20 वर्ष, आता किती वर्ष झाली त्यांना सोडून, तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या। बोलू दे, बोलत राहू दे। सांगितलं की उद्धवजींनी फोन केला। बघा, कचऱ्यावर आपण लक्ष देतच नाही, काल पण सांगितलेलं।